जिल्हा परिषदेतील समित्यांची निवड रखडल्याने लोकशाही प्रक्रियेलाच खीळ, तातडीने निर्णय घ्या, आशिष जाधव. जिल्हा परिषदेतील स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांवरील सदस्यांची निवड अद्याप प्रलंबित असल्याने केवळ प्रशासकीय कामकाजच नव्हे तर लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या जिल्हा परिषद व्यवस्थेलाच मोठा अडथळा निर्माण झाला आहे, अशी तीव्र भावना व्यक्त करत भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हा परिषदेतील गटनेते आशिष जाधव यांनी या निवडी विहित नमुन्याप्रमाणे तातडीने करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी केली आहे. या संदर्भात आशिष जाधव यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन सादर केले. जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील विकास कामांची कणा मानली जाते. गावागावातील पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, महिला बाल कल्याण, समाज कल्याण यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेणाऱ्या समित्यांची निवड रखडणे म्हणजे जनतेला प्रश्नाला विलंब लावण्यासारखे आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेमधील स्थायी समिती आणि विषय समित्या या केवळ औपचारिक ठरवणाऱ्या नसून त्या विकासाचा वेग ठरवणाऱ्या निर्णायक यंत्रणा आहेत. या समित्यांमधून अनेक महत्त्वाचे प्रस्ताव, निधी वाटप, योजना अंमलबजावणी तसेच जनतेच्या मूलभूत प्रश्नावरील निर्णय घेतले जातात. मात्र या समित्यांची रचना वेळेत न झाल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा येत असून जनतेच्या अपेक्षालाही धक्का बसत आहे, असे जाधव यांनी नमूद केले. जिल्हा परिषद ही जनतेच्या विश्वासाची संस्था आहे. त्या संस्थेतील समित्यांची निवड लांबणीवर टाकणे म्हणजे जनतेच्या विश्वासाला तडा देणे होय. ग्रामीण भागातील नागरिकांनी विकासासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी आणि आपल्या प्रतिनिधीमार्फत आवाज पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेकडे आशेने पाहिले आहे. अशा वेळी समित्यांची निवड प्रलंबित राहणे हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात त्यांनी प्रशासनासमोर आपली भावना व्यक्त केली. आशिष जाधव यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की विहित नियमानुसार स्थायी समिती आणि विषय समित्यांची निवड तातडीने पूर्ण करून जिल्हा परिषदेचे कामकाज सुरळीत सुरू ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. यामध्ये कोणताही विलंब न करता लोकशाही मूल्यांचा सन्मान करत तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. या निवेदनामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून समिती निवडीचा प्रश्न आता केवळ प्रशासनिक न राहता लोकशाही सन्मानाचा मुद्दा बनला आहे. ग्रामीण भागातील विकास, लोकप्रतिनिधींचे अधिकार आणि जनतेच्या अपेक्षा या तिन्ही गोष्टींच्या केंद्रस्थानी असलेल्या या प्रश्नावर आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.